रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे. पण कारलं हे कडू कारलं अशी तुम्हाला भाजी लागणारच नाही. अगदी मस्त लहान मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे. तर इथे मी पावशर कारली घेतली आणि ती भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला ही भाजी स्वच्छ वरून धुवून घ्यायची आहे कारलं हे, कारण की आपल्याला उभी कटिंग करायची आहे. त्यामुळं हे कारलं आधी आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की बाजारातून आणल्यावर बऱ्यापैकी धूळ असतेच भाज्यांना. तर ही 3-4 वेळा धुवून मग कटिंग करून घेणार आहोत. जेव्हा आपण गोल चिरतो तेव्हा आपण एकदा धुतली जाते, पण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे. तर इथे मी उभं कटिंग करून कारलं चिरून घेतलं आहे आणि थोडंसं मीडियमच ठेवलं आहे, कारण की शिजवच्या टायमाला जास्त शिजल्यावरती आपल्याकडूनच ते कारलं तुकडे पडले जातात. तर इथे मी कारलं कट करून घेतलं. तर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ हे आधी कारल्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं हाताने, आणि जेवढं त्याला चोळता येईल हळद मीठ व्यवस्थित सर्वीकडे तेवढं चोळून घ्यायचं. आणि मेन म्हणजे चुरडायचं असं हाताने, जसं मी करते त्याच पद्धतीने जेवढा जोर लावून चोळता येईल तेवढं ते कारलं चुरडायचं. आता हे बऱ्यापैकी चुरडले तर 10 ते 15 मिनटं साईडला ठेवायचं आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायची. तर इथे 10 ते 15 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी अजून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित चोळून घेते. जेवढं सोडाल तेवढं त्यातलं जे कडूपणा आहे तो निघून जाईल, कारण मीठ टाकलं आहे त्यामुळे पाणी सुटणारच ऑलमोस्ट. तर आता इथे बऱ्यापैकी मी ते कारलं चुरडलं आणि आता पिळून घेते. जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचं. आपल्याला कडूपणा जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. जेवढं जोर लावून काढता येईल तेवढं काढायचं. आणि खूप छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करा. आणि झटपट होणारी आहे, कारण मी ज्या पद्धतीने दाखवते ती प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने दाखवते आणि पटकन होईल. काही गडबडीत जरी तुम्ही केलं तरीही सुद्धा पटकन होणारी पण खाताना अप्रतिम लागणारी ही भाजी आहे. आणि मिठामुळे ह्या पाणी बऱ्यापैकी छान सुटतं आणि ते आपण 10 ते 15 मिनटं जे ठेवलं त्यामुळे ते पाणी तुम्ही पाहू शकता. मिठामुळं बऱ्यापैकी आपला कडवटपणा त्याच्यामध्ये निघून जातो. आता हे पाणी जे आहे कण ते मी आता एका चाळणीमध्ये गाळून घेते आणि बाकीचं पाणी वेस्टेज टाकून देते. आता इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कारलं आपलं कोरडं दिसते व्यवस्थित. मी जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घेतलं. आता फोडणी देणार आहोत. तर इथे सुरुवातीला मी कढई ठेवलेली आहे. शक्यतो जाडबुडाची कढई ठेवायची, म्हणजे जी जाडसर असेल पातळमध्ये करपू शकतं आणि मग कारल्याची टेस्टसुद्धा बदलू शकते. त्यासाठी जाड जी कढई असते ॲल्युमिनियमची ती ठेवायची किंवा लोखंडाची. तर इथे मी कढई ठेवली आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकले. तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मगच ते कारलं आपण सुरुवातीला टाकायचं. सुरुवातीची प्रोसिजर ही आहे की कोणतीही फोडणी न देता डायरेक्ट आपल्याला हे कारलं तेलामध्ये सोडायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. जेवढं परतता येईल तेवढं परतून घ्यायचं, कारण की आपल्याला छान असं कारलं झालं पाहिजे. त्यासाठी ही प्रोसिजर महत्त्वाची आहे इथे, की तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. 5 मिनटं खूप झाली याला. आपल्या कारल्याला हलकासा गोल्डन रंग आणि थोडा कलरसुद्धा चेंज होतो. अशा पद्धतीने जवळजवळ 5 मिनटं लागतात ह्या प्रक्रियेला. आता इथे मी फास्ट गॅसमध्ये ठेवून हे परतते. तुम्ही जर जास्त वेळ असेल तर तुम्ही मीडियम फ्लेमवरती सुद्धा हे कारल्याची भाजी करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण कलर आणि हलकासा गोल्डन रंग छान खरपूस असं मी ते कारलं भाजून घेतलं, परतून घेतलं म्हणजे. आता हे एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि तेल थोडं जास्त टाकायचं, म्हणजे कारलं छान परतलं जातं कढईमध्ये. जेवढं जमेल तेवढं सर्व कारलं काढून घ्यायचं आणि आता त्याच कढईमध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि
कारल्याच्या सुक्या जेवढ्या भाज्या असतील त्याला तेल थोडं लागतंच. तर सुरुवातीला मी इथे लसूण बारीक कट करून घेतलेली आहे फोडणीमध्ये, कारण लसणीचाही फ्लेवर खूप छान लागतो कोणतीही भाजी असते ते. इथे लसूण आपल्याला अशी गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याला छान तडका बसल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये मोहरी ॲड करणार आहोत. भाजीच्या अंदाजानुसार ही फोडणी, आणि फोडणी ही छान बसली पाहिजे भाज्यांना, त्यामुळे त्याचा फ्लेवर छान भाज्यांमध्ये उतरला जातो. इथे जिरेसुद्धा टाकून झाले माझं. जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता याचे छान तडका झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 3 मोठे कांदे, आता कारल्याची भाजी करायची म्हणल्यावर कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं. आता इथे मी जवळजवळ मीडियम 3 बारीक कट करून कांदे टाकले ह्याच्यामध्ये. आणि कांदा टाकल्यावर भाजीला अजून भारी टेस्ट येते, दाताखाली खूप छान लागतं कारल्याची भाजी. आता कांदा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा इथे. आता कांदा आपला बऱ्यापैकी ब्राऊननेस लालसर रंग आला आहे आपला गोल्डन असा. तर त्याच्यामध्ये आता मसाले, आपले घरगुतीच मसाले टाकायचे आहेत. हा लाल कलरिंगचा लाल तिखट आणि हा घरचा मसाला, ज्याच्यामध्ये गरम मसाले हे मी सर्व ॲड केलेले आहेत, त्यामुळे मला दुसरा वेगळा असा मसाला टाकायची गरज नाही पडली. आणि धना पावडर. तर हे व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायचे मसाले छान परतून घ्यायचे, कारण की मग त्याचाही फ्लेवर उतरला पाहिजे. कच्चंच राहिलं तर मग भाजीलाही टेस्ट लागत नाही. आणि आधी मीठ टाकले असल्यामुळे त्या अंदाजानुसार मी आता इथे मीठ टाकते. तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतून घ्यायचे तेलामध्ये. आताच फोडणीचा इतका छान वास येतोय. आणि आता ह्याच्यामध्ये मी ॲड कारलं केले. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कारल्याला सगळे मसाले, कांदा, टोमॅटो ही भाजी एकसारखी झाली पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायची. आता आपलं कारलं हे अर्धवट शिजलं गेलं आहे, त्यामुळं अजून 5 ते 7 मिनटं आपल्याला हे जास्त वेळ लागणार नाही. बऱ्यापैकी कारलं आपण आधी शिजून घेतलं आहे अर्धं. आता ह्या प्रोसिजरला पुढचे 5 ते 7 मिनटं ठेवायचे. झाकण न ठेवता आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे. झाकण ठेवल्यावरती पाणी सुटतं आणि त्यामुळे टेस्टसुद्धा बदलते. तर आपल्याला हे वाफेवरच छानपैकी कारलं करायचं आहे. अजिबात कडू लागत नाही हे कारलं. आता हे कारलं बऱ्यापैकी 5 ते 7 मिनटं झालेलीच आहेत, अजून 2 मिनटं. तर त्याच्यासाठी मी वरून अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी टाकलेलं आहे. शेंगदाण्याच्या कुटाने सुद्धा भाजीला छान असा फ्लेवर उतरतो. आता इथे तुम्ही पाहू शकता अशी मस्त चमचमीत कुरकुरीत आपली कारल्याची भाजी झालेली आहे. मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.